नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध संवर्गातील 1773 पदांसाठीची कायमस्वरूपी सहसेवा भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून किती उमेदवारांनी अर्ज केले आहेत याबाबतची आकडेवारी पूर्णपणे पाहू शकता. पदनिहाय त्याचबरोबर कोणत्या पदासाठी सगळ्यात जास्त अर्ज आले आहेत याची सगळी आकडेवारी आपल्याकडे प्राप्त झाली आहे. उपलब्ध आकडेवारी आपण डिटेलमध्ये चेक करणार आहोत की तब्बल सगळ्या 1773 जागांसाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत. ही सगळी माहिती डिटेलमध्ये पुढे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि यासाठीच हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास हाईप करायला मात्र विसरू नका. तर डिटेलमध्ये आपण पाहून घेऊयात की एकूण किती जागासाठी किती अर्ज आलेले आहेत. ही आकडेवारी RTI नुसार सुद्धा आपल्याकडे लवकरच प्राप्त होईल. तर ठीक आहे, या पद्धतीने पाहू शकता वॉर्ड बॉयच्या पदासाठी पदवीधर उमेदवारांचे अर्ज आले आहेत. पाहू शकता आश्चर्यकारक गोष्ट आहे. या अगोदर सुद्धा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या शिपाई पदासाठी सुद्धा अशा पद्धतीने डॉक्टर, इंजिनियर अशा पद्धतीने लोकांचे जे अर्ज जे आहेत या पद्धतीने आले होते. प्रोफेशनल अर्ज आले होते. तर यामध्ये सुद्धा पाहू शकता वॉर्ड बॉयच्या पदासाठी पदवीधर उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत. पदवीधर उमेदवारांनी वॉर्ड बॉय या पदासाठी अर्ज केला आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये भरली जाणारी 1773 कायमस्वरूपी पदे आहेत. यामध्ये ठाणे महापालिकेची नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली असून त्यात पाहू शकता महापालिकेमार्फत वर्ग क आणि वर्ग ड ची तब्बल 1773 पदे ही कायमस्वरूपी भरली जाणार आहेत आणि महापालिकेने मागवलेल्या ऑनलाईन अर्जाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये 70,000 उमेदवारांनी अर्ज केले असून BA BCom झालेल्यांनी सुद्धा वॉर्ड बॉय या पदासाठी अर्ज केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. तर यामध्ये पाहू शकता भरती प्रक्रियेत यामध्ये अग्निशमनची 601 पदे आहेत सगळ्यात जास्त. त्याच्यानंतर फायरमनची 381, चालक साडेचे 207 आणि सहाय्यक अग्निशमन अधिकारी 13 या पदांचा समावेश आहे. जर परिचारिका यामध्ये पाहू शकता 457, प्रसविकासाठी 117, वॉर्ड बॉयसाठी 37 आदींसह इतर महत्त्वाची पदे जी आहेत ही भरली जाणार आहेत. ठाणे महापालिकेची स्थापना 1982 मध्ये झाली आणि ही ब वर्ग महापालिका आहे. ठाणे महापालिकेत शिक्षण मंडळासह 9,088, तर पाहू शकता परिवहन सेवेत 2,600 कर्मचारी आहेत. तसेच सुमारे 2500 कंत्राटी कर्मचारी सुद्धा आहेत. ठाणे महापालिकेची लोकसंख्या आता 25 लाखांच्या घरात गेली आहे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. त्यासाठी पाहू शकता आता 1773 कर्मचाऱ्यांची जी आहे बळ जे आहे पालिकेला मिळणार आहे आणि यावेळी परिचारिका 457, प्रसविका 116, ज्युनियर टेक्निशियन 60 जागा, दवाखाना आया 48, वॉर्ड बॉय 37, सेंच्युरी अटेंडंटसाठीच्या 28, शस्त्रक्रिया सहाय्यकसाठी 25, मल्टिपल वर्कर 33, सहाय्यक क्षकिरण तंत्रज्ञ या पदासाठी सुद्धा यामध्ये लॅबोरेटरी अटेंडंट 9वी आहे, अटेंडंट ब्लड बँक टेक्निशियन, त्याच्यानंतर सिटी स्कॅन तंत्रज्ञ आहे, मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर, फिजिसिस्ट, औषध निर्माण अशी विविध पदे जी आहेत ही भरली जाणार आहेत. आणि सगळ्या 1773 जागांसाठी 70,000 अर्ज जे आहेत हे आलेले आहेत. आणि या पदासाठी पाहू शकता तब्बल 70,000हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत आणि आलेल्या अर्जांची जी चाचपणी आहे हे केली जात असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षा केंद्रावर या उमेदवारांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. दरम्यान परिचारिका किंवा वॉर्ड बॉय या पदासाठी BA BCom झालेल्या उमेदवारांनी देखील अर्ज केले असून ते उमेदवार किती आहेत याची माहिती उपलब्ध झाली नाही आहे. तर ही सगळी माहिती आपल्याकडे RTI आपण टाकणार आहोत. RTI मध्ये उपलब्ध होणार आहे. ठाणे महानगरपालिकेसाठीचा RTI आपण 2 दिवसा अगोदर फिल केलेला आहे. तर याबाबत आपल्याला माहिती प्राप्त होईल की 1773 जागांसाठी कोणत्या संवर्गामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आल्या आहेत. एकूण ऑफिशियल आकडेवारी 70,000, 75,000 की 80,000 किती अर्ज आले आहेत याची सुद्धा माहिती आपल्याकडे लवकरच प्राप्त होईल. तर अशा पद्धतीने ठाणे महानगरपालिका 1773 जागांसाठीची ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. आता जर आपण पाहिलं की कट ऑफ कसं लागू शकतो तर 1773 जागा आहेत आणि कोणत्या पदासाठी किती अर्ज आले आहेत याची आपल्याकडे माहिती सध्या उपलब्ध नाही आहे, पण ती लवकरच आपल्याकडे उपलब्ध होईल आणि तेव्हा आपण सुद्धा डिटेलमध्ये पाहणार आहोत की कट ऑफ कसं लागू शकतो. आता ही परीक्षा कोण घेत आहे यावर सगळ्यात जास्त अवलंबून आहे. पाहू शकता IBPSचा कट ऑफ थोडा कमी लागतो,
TCSचा कट ऑफ जो आहे जो थोडा जास्त लागतो, नॉर्मलायझेशन असतं, त्याचबरोबर पॅटर्न जो आहे हा सोप्या पद्धतीचा असतो. आता प्रत्येक संवर्गामध्ये जे तांत्रिक घटक असतील त्यावरून तो सिलेबस तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे. याबाबत सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे घेणार आहोत. सिलेबस कसं असेल आणि एक्झाम पॅटर्न हा कसा असणार आहे. तर आता पाहू शकता ही जी भरती प्रक्रिया आहे ठाणे महानगरपालिकेची, तर या महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेमध्ये जो सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार पॅटर्न जर आपण पाहिला तर परीक्षेचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ 170 ते 180च्या दरम्यान सगळ्यात जास्त लागण्याची शक्यता आहे. आता यामध्ये पुन्हा प्रवर्ग असतात तरीसुद्धा 160 180 असेल तर हा सेफ स्कोर जो आहे उमेदवारांचा मानला जाऊ शकतो. आता परीक्षेची तारीख जी आहे लवकरच जाहीर केली जाईल. आपण RTI टाकलाय. पुढच्या RTIमध्ये आपल्याला माहिती प्राप्त होईल की कोणत्या पदासाठी सगळ्यात जास्त अर्ज आलेत आणि डिटेलमध्ये त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती, एकूण 1773 जागांसाठी 70,000पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.